सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, 15 मे 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे कार्यक्रम पार पडलेला होता, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील घरकुलांच्या लाभार्थ्याचे थकीत असलेले हप्ते वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। 10,000 कोटी रुपयाचं वितरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जाणार होतं, परंतु निधीची उपलब्धता न झाल्यामुळे काही लाभार्थ्यांना हे अनुदानाचं वितरण करून उर्वरित असलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आलेलं होतं। मित्रांनो, याच्यासाठी आवश्यक असलेला निधी 22 मे 2026 रोजी उपलब्ध करून देण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून घरकुलाच्या थकीत हप्त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरता 6,000 कोटी रुपये आणि राज्य शासनाचा 4,000 कोटी रुपये असा एकूण 10,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा महत्वाचा असा GR आपण पाहू शकता, ज्याच्यामध्ये 2026-27 या आर्थिक वर्षाकरता तरतुदीत करण्यात आलेला सर्वसाधारण प्रवर्गाचा 8,368 कोटी 50 लाख रुपयाचा निधी, याच्यापैकी 6,000 कोटी रुपये हे या ठिकाणी आता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यापैकी 5,860 कोटी रुपये हे लाभार्थ्यांना वितरण, तर 140 कोटी रुपयाचा प्रशासकीय निधी असा एकूण 6,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या समरूप 40% राज्य शासनाचा 4,000 कोटी रुपयाचा निधी असा एकूण 10,000 कोटी रुपयाचा निधी हा आता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी बीम्स प्रणालीवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांचे FTO जनरेट झालेले आहेत। स्पर्श प्रणालीमधून हे FTO जनरेट करून त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून SNS स्पर्श खात्यामधून हा निधी खर्ची टाकावा अशा प्रकारची सूचना देखील या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता लवकरच ज्या लाभार्थ्यांचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा जे काही हप्ते प्रलंबित असतील ते हप्ते त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातील। मित्रांनो, याचा FTO जनरेट झालेला आहे का तो कसा पाहायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतली।